नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती। आजची घटना ही बघायची आहे आपल्याला गणेश नावाच्या मुलाची। आणि घटना आहे ही संभाजीनगर जिल्ह्यामधली। पण संभाजीनगर जिल्ह्यामधनं घटनेचं रूपांतर हे पुणे जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। गणेश नावाचा मुलगा हा तृतीयपंथींच्या एका नादी लागून यांच्यामध्ये दोन्हीच्यामध्ये एक प्रेमाचं वातावरण तयार होऊन दोघं लग्न करतात आणि लग्न करून यांच्यामध्ये घडतो तो हत्याकांड। बघूया सविस्तर घटना काय आहे आणि कशी घडली। मित्रांनो, गणेश नावाचा मुलगा अत्यंत गरीब घराण्यातला मुलगा, परिस्थिती मात्र तशी मध्यमवर्गीय। पण हा शाळेत शिक्षणासाठी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येतो। 10वी नंतर तो 11वी 12वीचे क्लास लावतो आणि क्लास चालू असताना अभ्यासही चालू होता। गणेश मात्र अतिशय हुशार, करिअरमध्ये अतिशय हुशार, जिद्दीने मोठं व्हायचं, जॉबला लागायचं आणि आपली जी परिस्थिती सुधारायची, परिस्थितीचा एक वेगळा पाया आपण निर्माण करायचा, आपल्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण करायची, असं एक मनाशी इच्छा बाळगतो आणि अभ्यासाला लागतो, अभ्यासाला चालू करतो। पण मात्र विषय घडतो असा की सोबतचे जे त्याचे मित्र असतात, त्याच्या क्लासमधले आणि मैत्रिणी असतात, तर मैत्रिणी म्हणजे थोडं रूपांतर लागतो मैत्रिणीसोबत, असं तसं मुलींशी थोडी ओळख होते आणि मित्रांसोबत ओळख असते। पण मैत्रिणीसोबत ओळख करतो, पण त्याला असं वाटतं आपल्यालाही मैत्रीण असावी एखादी, यामुळे तो थोडा मुलीकडे भटकतो। पण मुलगी त्याच्या काही तावडीत येत नाही, त्याच्या काही हातामध्ये येत नाही। मुलीवरती खूप ट्राय करतो, खूप प्रयत्न करतो मुलीशी बोलण्याचं, मुलीवर प्रेम करण्याचं, मुलीशी नाते जोडण्याचं आणि आपण प्रेम करू, आपणही थोडी आनंद घेऊ ह्या आपल्या थोड्या दिवसाचा आणि शारीरिक सुखी आपल्याला भेटेल या हिशोबाने थोडासा एक तिकडे भटकायला लागला, त्या दिवशी थोडा सरकायला लागला। पण त्याच्या हातामध्ये मात्र काही मासा लागत नव्हता, त्याच्या गळ्याला काही मासा अटकत नव्हता। पण घडला असं याच्यामध्येच की एक दिवस त्याचं 2 मित्र होते। मित्राचं नाव त्याच्या सागर आणि अभिजित। आता हे सागर आणि अभिजित हे थोडे हुशार आणि यांना थोडं दारूचं त्याचं व्यसन आणि बाहेर फिरणे, इकडे तिकडे बाहेर अड्ड्यावरती जाणे, शारीरिक संबंध ठेवणे वेगवेगळ्या स्त्रियांसोबत, असं यांचं चालू होतं। आणि यांना बाहेरच्या सगळ्या गोष्टी माहिती, दारू पिणे, नशा करणे, हे करणे। क्लासमध्ये मात्र यांचं कमी लक्ष, अभ्यासातही कमी हुशार। पण घरची परिस्थिती चांगली असल्याकारणाने, पैसे असल्याकारणाने हे इकडे शिकायला आलेले, पण शिकण्याच्या नावाखाली यांचे दुसरे धंदे चालू असायचे, इकडे अभ्यासही करत नसे। हे वाईट वळणाकडे ते लागत होते आणि हे 2 मित्र याचे अतिशय जीवलग मित्र होत होते, यांच्या मैत्रीचं वातावरण होत होतं। आता त्यांच्यामध्ये याचं रूपांतर झालं, त्यामुळे घडलं असं की याचंही लक्ष कमी लागायला लागलं अभ्यासामध्ये आणि त्या गोष्टीकडे हा थोडा भटकायला लागला। मग ते याला कधीतरी थोडं दारू घे, हा म्हणायचा मी घेत नाही दारू, मला दारू घ्यायची नाही। पण विषय असा व्हायचा की आम्ही घेतोय, थोडं घे, थोडी घेऊन बघ, चांगली असते टेस्ट, काय प्रॉब्लेम आहे, असं म्हणून ते जे 2 जण होते ते याला दारू प्यायला लावले आणि याला सवय लावून दिली। हा थोडा घेता घेता हा दारूच्या एक पूर्ण आहारी गेला आणि अभ्यासामधून याचं मन पूर्ण विचलित होऊन गेलं। आता 11वी 12वीचं क्लास पूर्ण झाले होते, 12वी नंतरही त्याला खूप कमी मार्क पडले होते आणि कमी मार्क पडल्यामुळे घरच्यांनी असा निर्णय घेतला की आता हा काही शिक्षणात राहणार नाही, हा काही शिकणार नाही, आता याला आपण जॉबला लावू कुठेतरी, हा जॉबला कर बाबा तू आणि तुझा खर्च धकव आणि एक चांगला काहीतरी एक जॉब लागून आपण याचं लग्न उरकून टाकू। शिक्षणाचा आता मात्र विषय क्लोज झाला होता। याला घरच्यांनी असं एक प्रोत्साहन दिलं, घरच्यांनी असं एक केल्यानंतर आता हा पूर्णपणे मोकळा झाला होता। आता याच्यावरती अभ्यासाचा लोड नव्हता, क्लासमध्येही कोणता लोड नव्हता। आता हे 2 मित्रही इकडे जॉब लागले होते, बाहेर जॉब करायचे, फिरायचे, पैसे मजा हजा, हॉटेलमध्ये जेवणं असं यांच्यामध्ये एक मैत्रीमध्ये रूपांतर तयार झालं। आता हा मात्र तेवढा स्टेबल नव्हता, तेवढ्या सगळ्या गोष्टी याच्यामुळे नव्हत्या। आता हा भी त्यांच्यासोबत कधीतरी लॉजिंगला जायला लागला, शारीरिक संबंध ठेवायला लागला। पण या शारीरिक संबंधामधून ठेवताच विषय घडला मात्र वेगळाच थोडा। आता त्यांना एक मित्र भेटला, चौथा। आता त्या मित्रांना सवय होती एक वेगळीच थोडी। आता त्या मित्राला सवय होती की तृतीयपंथीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची। आता त्याला सवय होती, पण तो काय म्हटला, तुम्ही दरवेळेस हा इकडं संबंध ठेवताच आहे स्त्रियांसोबत, महिलांसोबत, मुलींसोबत, पोरींसोबत आणि तुम्ही त्या गोष्टीचा आनंद घेताय, त्या गोष्टीचं तुम्ही सुख भोगताय, पण एक वेगळा त्या गोष्टीकडे थोडा करून बघा, त्या गोष्टीकडे थोडी वळून बघा, मी आनंद घेतो, खूप वेगळी फिलिंग येते, खूप वेगळा आनंद भेटतो तिथं, असं एक त्याच्या मनामध्ये, त्यांच्या तिघाच्या मनामध्ये तो घालायला लागला। पण याच्यामध्ये 2 जे होते, सागर आणि अभिजित, हे मात्र अतिशय हुशार, व्यावहारिक गोष्टीमध्ये हे मात्र खूप हुशार आणि खूप असे डोकेबाज। पण मात्र गणेश हा झाला थोडा बोळसर झाला। गणेशच्या मात्र लवकर लक्षात येत नव्हतं आणि असं यांचं बोलता चालता दारू पिणं, हॉटेलवर जाणं, लॉजिंगवर चालणं, यांची माझ्या यांचा जॉब चालू होता।
पैशाचं मात्र गणित काही बसत नव्हतं व्यवस्थित. पण ह्या गोष्टी दोन्हीकडं अशा चालू होत्या. पण मात्र ह्या गोष्टीचं एक वेगळ्याच गोष्टीमध्ये रूपांतर होणार होतं आणि नको ते होणार होतं. याचं मात्र यांना चौघांनाही कोणालाही कल्पना नव्हती याच्यामधली. आणि तसंच घडलं भाऊ पुढे. आता जो गणेश होता, आता गणेश आणि सागर अभिजित हे तिघे एक दिवस त्याच्यासोबत गेले तिकडे. तो म्हटला मी तुम्हाला त्यांचा एक वेगळा अड्डा आहे, आपण तिथं नेतो तुम्हाला, तिथं हवं तसं सगळ्या गोष्टी होतात, सगळ्या गोष्टी करतात. पण सागर आणि अभिजित हे खूप अतिशय हुशार असल्याने हे त्या जाळ्यात अडकले नाही. मात्र गणेश हा त्या जाळ्यामध्ये अडकला, पूर्णपणे हा अडकून गेला. पूर्णपणे याला त्या जाळ्यामध्ये फसल्यासारखं झालं. पण याला कळत नव्हतं आपण इथं अडकलो, आपण इथं फसलो, आपल्या इथून बाहेर निघता येणार नाही, ही गोष्ट मात्र त्याला माहीत नव्हती. आणि तिथे एक तृतीयपंथीमध्येच एक अनिता नावाची एक तृतीयपंथी होती समजो. आणि ती अनिता नावाची तृतीयपंथीसोबत गणेश हा फर्स्ट टाईम पहिली बार तिथं सेक्स करण्यासाठी गेला. म्हणजे तृतीयपंथीमध्ये बाकीने इकडं सेक्स केला होता. पण तिकडं त्याला थोडं एक अट्रॅक्शन वेगळंच वाटलं. थोडं त्याला एक वेगळा आनंद तिथे भेटला त्या दिवशी. त्यामुळे थोडा तिकडं तो जास्त अट्रॅक्ट व्हायला लागला. तिकडं त्याचं जास्त मन विचलित व्हायला लागलं. आता तो इकडं जाणं कमी करायला लागला थोडा, पण तिकडं तर मात्र जास्त जायला लागला. जॉबच्या पैशानंतर अर्धे पैसे तो इकडं घालायचा आणि अर्धे पैशामध्ये खर्च चालायचा. घरच्याला तो पैसे देत नव्हता. तर घरच्यांनाही वाटलं नवीन लागला, त्यामुळे खर्च थोडासा जास्त असल्या कारणाने पैसे पुरत नसतील, पैशाचा हिशोब व्यवस्थित होत नसेल. पण हा मात्र थोडा नशा, दारू गिरू तिकडं थोडी त्याला चटक लागली गेली, थोडा एक नाद लागला त्याला त्या गोष्टीचा. आणि तो त्या गोष्टीमध्ये तिकडं अटकत गेला. अटकत विषय घडला असा की त्यांचं दोघांचं एकमेकावरती खूप प्रेम झालं. असंच जसं की कॉलेजमध्ये क्लासमध्ये जसं एक मुलगा एक मुलगी प्रेम करतात आणि यांचे संबंध होतात, तसं त्यांचं झालं होतं दोघांचं. पण याला मात्र कळत नव्हतं की हा तृतीयपंथी आहे, आपण पुरुष आहे, याच्यामध्ये स्त्रियाकडच्या गोष्टी त्या गोष्टी याच्याकडे नाही आहे. याचं फक्त शरीरामध्ये थोडा बदल झालेला आहे, म्हणून हा याचं रूपांतर तृतीयपंथीमध्ये झालेलं आहे. हा एक मनुष्य आहे, याचं मात्र त्याला भान नव्हतं. त्याला फक्त एक थोडी सवय लागली होती. त्याला एक प्रेम त्याच्यानंतर त्याच्या मनामध्ये एक निर्माण झालं होतं. प्रेम नावाची भावना त्याच्यामध्ये एक डोक्यामध्ये फिट झाली होती. आणि त्याला त्या अनिता नावाच्या तृतीयपंथीवरती खूप प्रेम असं जडलं होतं. पण घटना मात्र इथंही थांबत नाही. घटना मात्र पुढे वाढते आणि पांगते. आता जो गणेश होता, गणेशच्या गावामधले भरपूर लोक इकडं जॉबसाठी, कोणी शिक्षणासाठी, कोणी अभ्यास करण्यासाठी, म्हणजे असं वेगवेगळ्या गोष्टीसाठी गावातले बरेचसे मंडळी त्याचे ह्या संभाजीनगर शहरामध्ये होते. त्यामुळं गणेशला जास्त काही इकडे तिकडे चाचपटत येत नव्हतं. पण हा मात्र तिकडं बायपासला जायचा. बायपासला तो अड्डा असायचा आणि तो राहायला टी सेंटरला होता. तिकडं त्या एरियामध्ये जायचा. भरपूर लांब अंतर हे होतं, पण मग तो तरी तिकडे जायचा, बघायचा, त्या गोष्टी करायचा, त्यालाही थोडा आनंद यायचा. पण आता ही घटना थोडी बाजूच्या मित्राच्या गावकऱ्यांना, मित्रांना यांना थोडं कळली, यांना थोडी जाणली. यांनी त्याला बघितलं तिकडं थोडंसं चक्रा मारताना, त्यांच्याही लक्षात आलं. त्यांनी एक त्याचा जवळचा मित्र होता गावाकडे, त्याला सांगितलं. त्या मित्राला सांगितल्यामुळं त्या मित्रांनी कॉन्टॅक्ट पसरला आणि असं बऱ्यापैकी माहीत झालं लोकांना. आता लोकांना म्हणजे फक्त इकडच्या साईडलाच लोकांना माहीत झालं, गावातल्या कोणाला माहीत नव्हतं. पण याला असं वाटलं तिथं माहीत झालं म्हटलं गावाकडे माहीत होणार, सगळ्या गोष्टी होणार आणि आपण इथं राहायलाच नको. ते निर्णय असा घेतला का आपण इथं राहायलाच नको. आणि नंतर प्रेम जास्त वाढल्यामुळं, संबंध जास्त वाढल्यामुळे, त्या गोष्टी चटक लागल्यामुळे त्यांना आता एकामेकाशिवाय दोघा करमत नव्हतं. त्यांना 2 दिवस आता जमत नव्हतं भेटल्याशिवाय. आणि त्यांना आता एकत्र राहायचं त्यांनी एक प्लॅन केला. पण प्लॅन केला राहायचं कुठं, इथं तर राहू शकत नाही आपण एकटी राहायचं म्हटल्यावर. आणि आपल्या एकटी राहून लग्न करायचं आणि आपल्याला याच्यामध्ये संसार, तो एक वेगळ्याच अँगलमध्ये, एक वेगळ्याच दिशेने तो भटकत होता. त्याला मात्र कळत नव्हतं, तो तेवढा हुशार नव्हता. आता सागर आणि अभिजित जो होता तो या जाळ्यामधून बाजूला सरकला होता. हे दोघंजणं त्या जाळ्यामधून बाहेर आले होते, पण हा मात्र जास्त गुंतत चालला होता आणि याचा एक वेगळा अँगल तयार झाला होता. आता अभ्यासामधलं वातावरण वेगळं सोडून हा मोठा होत होता. त्या हिशोबाने 4-5 वर्षामध्ये यांचे भरपूर संबंध झाले होते. त्यामुळं यांचे घट्ट संबंध झाले, म्हणजे त्यात तुटणं हे थोडं मुश्किल होतं. आता हे दोघंजणं प्लॅन करतात आपण पुण्यामध्ये जायचं आणि राहायचं. आता गणेश म्हणतो मी जॉब करेन एमआयडीसीमध्ये आणि तू घरी राहा. आपण असं एक प्रपोजल चालू आणि तिकडे आपल्याला बघणारं कोणी नाही आहे, आपण थोडे वेगळ्या एरियामध्ये राहू. कारण आता मी तुझं आणि आपल्याला ह्या लग्नासाठी आपल्याला इकडे कोणी परवानगी देणार नाही. ह्या गोष्टी तर इकडे घडत नाही आहे खेड्यापाड्यामध्ये. ही तर घटना वेगळीच आहे, ही माहीत पण नाही लोकांना घटना काही. आता घटना अशी घडली, मग त्यांनी प्लॅन केला. त्यांना मदत करण्यासाठी त्याचेच काही मित्र आणि त्या तृतीयपंथी अनिता हिचे काही मैत्रिणी यांनी सपोर्ट केला. आता तिकडे सपोर्ट करत होते, पण इकडे सपोर्ट करणारा नव्हते ना गणपतच्या घरचे. विषय असा होता. ह्या दोघांनी प्लॅन केला की आता पुण्यामध्ये जाऊन राहायचं, भोसरी एमआयडीसीमध्ये आपण तिकडं जॉब करायचा. ह्या हिशोबाने दोघंजण गेले, रूमही केली, सगळ्या गोष्टी झाल्या. आता गणेश जो होता जॉबला लागला. आता यांचे एक नवीन संसार थाटल्यानंतर एक वेगळे स्वप्न माणूस बघतं.
की बायको नवऱ्याला म्हणते मी तुला डबा करून देईल, तू आल्यानंतर मी तुला चहा देईल, ह्या गोष्टी करेल. तशी आणि त्याला म्हणू लागली, तोही म्हणाला लागला मी जॉबला जाईल, माझा एवढा एवढा रोज येईल, माझा एवढा एवढा पैसे महिन्याला येतील मला. असं एक त्यांचं मनातल्या मनात एक रंगबेरंग एक सजू लागलं, एक वातावरण तयार झालं. आपण एवढा पैसा आपल्याकडं येईल, आपण महिन्याला एवढा खर्च करू, त्यातले एवढे सेव्हिंग करून एवढं आपण घर करू, घराचा आपण एक थोडा प्लॉट घेऊ. असं वेगवेगळ्या यांच्या मनामध्ये स्वप्न सजत होते, ते एकमेकावरती प्रेम करत होते. पण मात्र घटना वेगवेगळ्याच अँगलला जाणार होती याचा मात्र त्यांना अंदाज नव्हता. आता घडलं असं की ही घटना चालू असताना गणेश जॉबला लागला, ती घरी असायची, पण तीही याच्यावर खरं प्रेम करायची, हाही तिच्यावर खरं प्रेम करायचा. त्याच्यामुळं कोणाचं लक्ष आणखी विचलित होण्याचं काही कारण नव्हतं, की असंही नव्हतं की गणेशाचा जॉबला जायचा मग एकटी घरी असल्यामुळं हिला वेगळं आकर्षण कोणाबद्दल होतं, असंही घटना काही नव्हती. पण घडलं असं की गणेश व्यसन करायचा कमी झाला होता, आता हिनं पूर्णपणे त्याला थोडं कंट्रोल केलं होतं. पण घडलं असं की तो जो जॉबला लागला होता तिथं मात्र पगार कमी होता, तिथं मात्र पेमेंट कमी होतं, आणि तेवढ्या खर्चामध्ये तेवढ्या पेमेंटमध्ये यांचं घर चालणं थोडं मुश्किल होतं. आता पुणे शहर म्हटल्यानंतर तिथं जरा थोडं भाडे तोडे ह्या सगळ्या गोष्टी जास्त आल्या, आणि ह्या कारणामुळं थोडेसे आता घरामध्ये एक अँगल थोडा वेगळा दिसत होता. आता थोडा पगार कमी असल्यामुळे त्याला झाला पगार 15,000 रुपये, आणि रूम भाडं हे सगळ्या गोष्टी भरपूर होत्या. त्यामुळे सेविंगचा हा विषय त्यांच्यामध्ये नव्हताच. पण ज्या मूळ गरजा आहेत त्या गरजाच मूळ भागत नव्हत्या त्या पैशामध्ये. त्याच्यामुळं अडचणी निर्माण होत होत्या, आणि थोड्या थोड्या गोष्टीवरनं त्यांची थोडी अशी भांडणं तयार व्हायची. एक मनामध्ये मग भांडणं तयार झाल्यानंतर थोडं चिडचिडपणा घरामध्ये येणं, पैसा कमी आला घरामध्ये, पैसा पुरला नाही का चिडचिडपणा एक माणसाचा तयार होतो. तसा चिडचिडपणा त्यांच्यामध्ये नॉर्मल तयार व्हायला लागला. पण त्याने थोडंसं समजून घ्यायला प्रयत्न केला एकमेकांना, पण समजून घेताच ते काही थोडंसं समजण्याच्या एक लेवलच्या बाहेर गेलं. दोघांच्याही मनामध्ये एक थोडं असं वेगळंच एकमेकांबद्दल जे आकर्षण होतं, म्हणजे पहिलं प्रेम होतं ते प्रेम आता राहिलं नव्हतं, आणि दोघांबद्दलही थोडं ना आता एकमेकांना विरोधी लक्ष असं विरोधी नजर माणसाची तयार झाली होती. त्यामुळं बारीक छोट्या गोष्टीवरून तो जायचा जॉबला, तोही खुश नसायचा, ही खुश नसायची, तो जॉबवरून यायचा. पण पहिल्यासारखं वातावरण होतं. हा तिला ही जी अनिता आहे त्याला ग्लास भरून पाणी देईल, हे देईल ते देईल, असा विषय नव्हता. शेजार बाजाराचा काही विषय नव्हता जास्त. हे एक रूम वेगळ्या ठिकाणी घेतली होती थोडीशी, MIDCमध्ये घेतल्यामुळं यांना तिकडं कोणी पाहणार नव्हतं गावातली. नंतर ही गोष्ट त्याच्या घरच्यांनाही माहीत झाली होती, पण घरच्यांना आता नाईलाज होता, घरच्या काही करू शकत नव्हते. तो तिकडे गेला, घरचे बोलणार कोणाला, काय करणार कसं कोणाला. घरचे म्हटलं आम्ही सोडून दिला, हा मरून गेला, असं आमच्या भई आम्ही एक सोडून दिला तिथं, आम्ही याला आमच्या घरात घेणार नाही, आणि याचं तोंडही आम्ही बघणार नाही. झाला असं यांच्या थोड्या कारणावरनं पैशामुळं वाद व्हायला लागले. आता तिला वाटायला लागलं की ठीक आहे बाबा पैसे थोडे येतात, पण थोडे नको, की आपलं जो मूळ खर्च आहे तोच खर्च भागत नाही आहे. दुसरं वेगळं स्वप्न, आपलं घर, आपले दागदागिने, आपले साड्या, आपल्या सगळ्या गोष्टी, हे वेगळ्या गोष्टी तर वेगळ्याच बाजूला राहिल्या. हाच आपला मूळ जो खर्च आहे, हा मूळ खर्च आपल्या ह्या पैशामध्ये धकत नाही आहे. मग त्याची चिडचिडपणा व्हायला लागला. आता त्यालाही नाईलाज नव्हतं, त्याला काही करता येत नव्हतं, शिक्षणही भरपूर नव्हतं, त्यामुळं कंपनी जास्त पगार देणार नव्हती, आणि वेगळंही काही त्याच्याकडे स्किल नव्हतं की त्या हिशोबाने तो जास्त पैसे कमवू शकतो. त्यालाही आता डिप्रेशनमध्ये तो जायला लागला, त्याला टेन्शन यायला लागलं, पैसे तर आता कसं करावं, काय करावं. आपण त्यावेळेस निर्णय घेतला असा चांगला, त्यावेळेस आपण काहीतरी केलं असतं तर आपण आतापर्यंत बऱ्यापैकी ठीक झालो असतो, बऱ्यापैकी योग्य त्या वळणावरती आपण गेलो असतो. आता यांचं घडलं असं की याच्यामध्येच जी तृतीयपंथी जी अनिता होती, त्या अनिताची त्याची चकमक झाली, थोडीशी भांडणं झाली, आणि ते दोघंही बोलणे एकमेकाला एकदम चिडीचूप झाले. आता चिडीचूप झाल्यानंतर दोघांनी शांत राहिले एकदम. पण परत असं झालं, परत एकदा चिडचिड काय थोड्या एका कारणावरून झाली, आणि त्या झटपटीमध्येच याने तिच्या कानाखाली हाणली. आता कानाखाली हाणल्यानंतर तिचा जीव थोडासा ताळी गेला, तिची थोडी आग ही एक मस्तकाची एक तळपायापर्यंत गेली, आणि ती खूप अशी रागवली, खूप तिला धक्का बसला की आपण यासोबत प्रेम केलं, आपण यासोबत इकडे आले, एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या, आणि हाच आपल्याला उलट आपल्याला मारतोय, आणि हाच आपल्याला उलटं बोलतोय, बारीक गोष्टीवरून आपल्याला भांडतोय, ते करतोय. तिला थोडं सहन झालं नाही आहे. असं एकमेकाला दोघं, ती मारायला लागली, ती थोडंसं त्याला धावायला लागली, तो धावता तिला मारायचा, ते करायचा. तिच्या डोक्यामध्ये थोडे नको ते विचार यायला लागले की हा मला मारतोय, हा सगळ्या गोष्टी करतोय, आणि याच्यामुळे मला इथं राहावं लागतंय, मला त्याला सोडून मी जाता येत नाही आहे, आणि काहीच करता येत नाही आहे. आपण याच्या आता एक अंडरमध्ये आपण याच्यामध्ये आलेलो आहे, एक लग्न आपण केलेलं नाही, पण आपल्याला एक लग्नासारखंच एक बायकोसारखंच हे ठेवतोय, दररोज संबंध सगळ्या गोष्टी झाल्या, आणि आपण एक नवरा बायको म्हणून एक राहतोय. आपण तिला काही करता येत नव्हतं, पण तिला वाटलं आपण याचा गेम केला, याला जर खल्लास केलं तर आपल्याला निवांतपणे राहता येईल, निवांतपणे आपल्याला आयुष्य जगता येईल, आपल्या दुसऱ्या कोणासोबत तरी
चांगल्या पद्धतीने आयुष्य घालवता येईल. त्यामुळे आता तिनं प्लॅन केला की याचा गेम करायचा, याला खल्लास करायचा. त्या हिशोबाने तिने बाजारात जाऊन एक चाकू आणला, धारदार एक चाकू आणला आणि ठेवून दिला. आणि तो झोपला की रात्री त्याचा पद्धतशीर गेम करायचा आणि आपण इथून फरार व्हायचं, असं तिने मनामध्ये ठरवलं. आणि बरोबर पद्धतशीर प्लॅन केला. तो आला, झोपला आणि बरोबरीचा प्लॅन सक्सेस केला. पण हिला माहीत नव्हतं प्लॅन सक्सेस करून आपल्याला किती मोठी सजा होणार आहे, आपण किती मोठे गुन्हेगार ठरणार होतो आणि आपण पोलिसांच्या हाती लागून आपलं पूर्ण आयुष्य बर्बाद होणार होतं, हे मात्र तिच्या लक्षात नव्हतं. आणि जे व्हायचं तेच झालं होतं. तिला वाटलं आपण पळून जाऊ, आपण हाती लागू नये कोणाच्या. आपण आता संभाजीनगरमधून पुण्यामध्ये आलो, आपण आता पुण्यामधून मुंबईमध्ये जाऊ. मुंबई फार मोठी सिटी, तिथं आपलं कोणी पकडणार नाही, तिथं कोणी धरणार नाही. आणि इकडे जास्त काही कोणाला माहिती नाही आपण इथं राहतोय, हे राहत, या सगळ्या गोष्टी होतोय. पण पोलिसांच्या मात्र प्रत्येक चोर हा हाती लागतोच. चोर सुटत नाही. चोर हाती लागणार थोडा टाईम लागू शकतो, पण हा मात्र 100% पकडतो, हा मात्र धरतो. चोरी करून करून एक दिवस चोर पकडतो. तसंच हिची घटना घडली. हिने फार पद्धतशीर प्लॅन केला. रात्रीच खून करून पाटा निघून गेली. तो घरामध्ये होता. दिवस उगला, दरवाजा लावेल दिसला, बाहेरून कुलूप. यांना वाटतं बाहेर गेले. शेजाऱ्या पाजाऱ्यांना थोडंसं वाटलं की बाहेर गेले असं समजाय. त्यांच्या एरियामध्ये राहणारे असेच थोडे एकदम अशिक्षित लोक, एकदम आता ते ज्या एरियामध्ये राहते तिथं कमी भाडं आणि तिथं हे असे जाऊन राहायला लागले. म्हणजे त्यांच्या आजूबाजूचे वातावरण पण असंच होतं सगळं. जास्त काही डेव्हलप एरिया, जास्त काही हुशार लोक नाही, जास्त काही नॉलेजेबल लोक नाही, जास्त काही असं त्या एरियामधला जास्त काही विकास झालेला नाही. असं वस्ती एक आपण झोपडपट्टी म्हणूया असं या हिशोबाने ते तिथं राहत होते आणि त्या गोष्टी तिथं घडत होत्या. नंतर कोणातरी बघितलं की आतमधून थोडी दुर्गंधी यायला लागली. एक दिवस होऊन गेला, दुसऱ्या दिवशी मात्र थोडी दुर्गंधी यायला लागली. मग तपास लागला की आतमध्ये खून घडला. आणि शेजाऱ्यांनी लगेच पोलिसांना बोलवून कॉल करून लगेच पोलीस तिथं हजर झाले आणि लगेच हजर होऊन त्याचा फोटो वगैरे इकडे पाठवला. आधार कार्डवरनं घरी रिपोर्ट दिला. मग घरच्यांनी सांगितलं, त्याच्या मित्रमंडळींनी सांगितलं असं घटना घडली. आणि ही नावाची एक अनिता नावाची आपली तृतीयपंथी ही याच्यासोबत राहायची. मग आता अनिता नेमकी गेली कुठं, आता हा खून केला नेमकी कोणी, पोलिसांसमोर तर अनेक प्रश्न तयार होते. पण मात्र ती फरार झाली म्हणजे तिच्या हातूनच काहीतरी घटना घडली असावी आणि तिने त्याचा काहीतरी कार्यक्रम केला असं त्याच्या मनामध्ये नक्कीच होतं. त्यामुळे घडलं असं की त्यांनी बरोबर अँगल काढला आणि तिचा बरोबर मोबाईल ट्रॅप केला आणि मोबाईलच्या लोकेशननी ती लगेच एक 5 दिवसाच्या आत तिथं पकडली गेली. आणि तिला पकडून तिला पोलीस स्टेशनला आणलं आणि तिची गुन्हेगारी सगळी कबूल झाली. आणि ह्या स्टोरीची समाप्त होते. आणि ह्या स्टोरीला आपण इथं सोलपिराम देऊया. पण याआधी मात्र अनिताला ही सजा झाली. ही आता गुन्हेगार ठरली होती. हिला न्यायालय कोठडीत आणलं होतं आणि हिला आता सजा दिली होती त्यांनी. काहीतरी 14 वर्ष हिला तुरुंगवास आणि काहीतरी फीस पैशाच्या रूपाने हिला भरणं होती तिथे. अशी घटना घडलेली मित्रांनो. आणि ही घटना जी घडलेली ही घटना लॉकडाऊनच्या अगोदरची घटना आहे. लॉकडाऊन हे नंतर ही घटना घडली आणि त्यानंतर लॉकडाऊन लागलं. पण ही घटना आता सांगण्याचा उद्देश म्हणजे काय एवढं नंतर की याच्यामधनं बोध, याच्यामधनं काहीतरी तात्पर्य आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना भेटावं. आणि ह्या दिशेला जे अंगठ्याकडे जास्त आकर्षण मुलं करतायत, ह्या जे तृतीयपंथीकडे थोडं आकर्षण वाढतंय तरुणांचं, ह्या गोष्टी कुठेतरी थांबायला पाहिजे. म्हणून आपण ह्या स्टोऱ्या आपल्या चॅनलवरती टाकत असतो. आणि कुठेतरी महाराष्ट्रामधली गुन्हेगारी जे खुनं होतात, जे क्राईम स्टोऱ्या घडतात, यांना सजा यांचा गुन्हा कसा घडून हे किती हुशारीने करतात, पण मात्र शेवटी पोलिसांच्या हाती लागतात. आणि पोलिसांच्या हाती लागून यांना कोणत्या गुन्ह्याच्या अंतर्गत यांना पुढील जे यांचा प्रवास आहे, पुढचा यांचा प्रवास थांबतो, यांचं आयुष्य पुढं बर्बाद होतं आणि यांना तुरुंगात बसावं लागतं. हीच यांना काय सजा होती, यामुळे दुसरे लोक ही घटना करू नये यासाठी आपण या घटना इथं मांडत असतो, प्रत्येक घटना. आणि सगळ्या स्टोऱ्या आपल्या काही ना काही बोध देणाऱ्या आहेत. आता काही यूट्यूबवरती वेगळ्या स्टोऱ्या आहेत, त्याला सबस्क्राईब जास्त आहे, त्याला व्ह्यू जास्त जातात. पण आपल्याला आपल्याला कॉपी करायचं नाही आहे. आपल्याला थोडंसं ते त्यांच्या मनाला, ते तुमच्या जे मनाला आहे ते मनाला जोगं तुमच्या करतात. पण आपण जे चॅनल आहे, आपले जे व्हिडिओ आहेत ते तुमच्या मनाला कंट्रोल करण्याचं काम करतात. आणि त्यांचं जे चॅनल आहे ते तुमच्या मनाला मोटिवेशनल करतात. पण आपण मन कंट्रोल करतो. कारण मन कंट्रोल केलं म्हणून ह्या गोष्टी घडत नाही. आणि मोटिवेशन केलं म्हणजे ह्या गोष्टीकडे जास्त माणूस आकर्षित होतो आणि माणसाच्या हातून गुन्हा घडतो. हेच मला तुम्हाला याच्यामध्ये सांगायचं आहे. तर धन्यवाद मित्रांनो. आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत अशा स्टोऱ्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचं म्हणणं या स्टोरीबद्दल काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. भेटूया आपण पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या परिवाराची. धन्यवाद मित्रांनो.